एबीडी 11 तर एबीडी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहू शकाल श्री गणेश संघ बॅटिंग स्वीकारली, टॉस जिंकलाय एबीडी संघाने. एबीडी ब्रदर्स आणि या ठिकाणी एक चावी आम्हाला बाईकची मिळालेली आहे, आय थिंक हिरोची आहे. चला मॅचला सुरुवात करा, क्विक स्पीड अप करावी. प्रमोद आणि रोहिदास हे दोन फलंदाज ओपनर ब्लास्टर मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्गस्थावरती आपण पाहू शकाल श्री गणेश संघाकडून हर्षद गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला. मॅग्नेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आणि या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गस्थावरती आपण पाहतोय हर्षदला. 5 क्षेत्ररक्षक माफ करा 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि उर्वरित सर्व 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात होतीये, पंचांचा ग्रीन सिग्नल, टायमिंग अलर्ट असेल फिल्डिंग टीमला, याची नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस फक्त दिशा दिली आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह आपण पाहतोय. चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती एबीडी टीम कडून आलेला हा चौकार. प्रमोदजी देशमुख यांच्याकडून 1001 चं कॅश प्राइज आहे. सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार. फलंदाज प्रमोद देशमुख याच्यासाठी एक कॅच प्राइज असेल. भावेशजी सकपाल यांच्या माध्यमातून इथे धावपटलावरती येत आहेत. दुसऱ्या बॉल वरती 1 धाव येते, एकूण धाव संख्या 5. प्रमोद साठी कॅश प्राइज आलेला आहे. सलगचे 3 षटकार, सलगचे 3 चौकार, 1000 रुपयाचं भावेशजी सकपाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या प्रीमियर लीग साठी एबीडी ब्रदर्स या टीम कडून बॅटिंग करत असताना बॉलर तयार आहे. हर्षदचा पुढचा बॉल खोलात टाकलाय, यस यू मिस आय विल हिट, दांडी 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 गोल. फलंदाज मैदानाच्या बाहेर, रोहिदास बॅक टू द डगआउट. रोहनला आपण पाहतो नेट नंबर 3 वरती. पहिला बॉल चौकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर गोलंदाजाचं वर्चस्व स्थापित केलं. गोलंदाज हर्षदनं एक विकेट प्रस्थापित केली, चांगला ब्रेक थ्रू मिळवला. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकाल रोहिदासला 0 धावसंख्येवरती बाद झालाय. गत वर्षी जर आपण पाहिलं तर भूषणजी रसाल संघ मालक आहेत श्री गणेश संघाचे. सलगचे 2 चौकारांची खेळी त्यांच्या माध्यमातून देखील आलेली आहे. इथे बॉल चांगला आहे, खोलात टाकलेला बॉल आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी, ब्लॉक होलचा इस्तेमाल केलाय. डॉट बॉलची इथे सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ संपला. पहिला चौकार, त्यानंतर कोणते एकच धाव येते. 4 बॉल मध्ये आले धावपटलावरती, एकूण धावा 5. खूप चांगली बॉलिंग यावेळेस. अप्रतिम झेल टिपलाय, क्रॅकिंग झेल टिपलाय त्या ठिकाणी. कॅच ऑफ द डे एक छोटा खेळाडू आहे अनिकेतनं सुंदर झेल टिपला, शॉट फाईन लेगला आणि इथे दुसरा फलंदाजाचा पारीचा खात्मा होतोय.
करण लोभी आपण पाहतोय क्रमांक 4 चा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला। एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक, 5 चेंडूंचा खेळ संपला। धावपटलावरती धावा आहे 2 बाद 5 धावा। इथे सन्मान दिलाय कारण भेदकता ओळखली आहे। गोलंदाजी ही चांगली होतीये, गोलंदाजामध्ये वेग भन्नाट आहे आणि या भन्नाट वेगावरती स्वार होत गोलंदाजी करत असताना आलेल्या फलंदाज करणने दिला फक्त सन्मान आणि इथे या धावपटलावरती पहिलं षटक संपल्यानंतर धावा संख्या स्कोरबोर्ड वरती आहे 2 बाद 5 धावा। स्पीडअप करा, टीम मीटिंग करू नका अशी विनंती वारंवार आयोजकांकडून आपल्याला सूचित करण्यात येत आहे, देण्यात येत आहे। याचं आपण पालन करावं। आकाश सराई गोलंदाजी मार्गस्थावरती गोलंदाजाच्या भोवल्यावरती दाखल होताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे। कमालीचं उल्लेखनीय काम केलंय ते गोलंदाज हर्षलनं। एक चौकारचा अपवाद वगळता धावपटलावरती फक्त आणि फक्त 5 धावा आणि आघाडीचे 2 बॅट्समनला आउट करण्यामध्ये जरूर यशस्वी ठरलेत। आता नवीन गोलंदाजांना आपण पाहू शकाल। आकाश गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालाय। खूपच टाइम आपण घेत चाललेला आहात, खूपच विलंब होत चाललेला आहे मॅचला, याची दक्षता आपण घ्यावी। अतिरिक्त एक खेळाडू अखेरच्या षटकामध्ये जर आपण तेवढ्या टाइमच्या आधी जर षटक संपवले नाही तर अखेरच्या षटकामध्ये जर पाहिलं तर अतिरिक्त एक खेळाडू 38 सर्कल मध्ये आपल्याला घ्यावा लागणार आहे। याची दक्षता घ्यावी, नोंद घ्यावी। सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये 1 पॉइंट साठी त्याची मॅन ऑफ द सिरीज गेली होती, हुकली होती। एक धाबेतिया चांगला कमबॅक आकाश सराई गोलंदाजी मार्गस्थावरती। ओ काय लेग स्पिन आहे, काय बाहेर फिरवलाय बॉलला, पडल्यानंतर काटा बदललाय, पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय। अनअपेक्षित टर्न अँड अनअपेक्षित बाउन्स आपण पाहतो, अनप्लेएबल डिलिव्हरी गोलंदाज आकाश सराईच्या माध्यमातून डॉट बॉलची या ठिकाणी होतीये सांगता। पुन्हा एकदा त्याच अंदाजाने त्याच अनुषंगाने गोलंदाजी पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर मात्र धावपटलावरती बदल नाहीये। 5च वरती धावपळ, 6 वरती धावपळक स्थिरावलाय। तर या ठिकाणी प्रफुल्लजी सावंत जर कुठे उपस्थित असेल तर त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं। आपल्याला आमंत्रित आयोजकांचा संपर्क साधावा अशी विनंती त्या ठिकाणी आलाय। फुलटॉस वरती कडा प्रहार, डिप्स बदले सीमारेषे पलीकडे आलाय षटकार।
काही घेता आलं नाही, पण एफर्ट अगदी 100% आपल्या टीम साठी दिलेले आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धाबा संख्या स्कोर बोर्ड वरती आहे 13 धाबा. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 धाबा या स्कोर बोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. आता नवीन गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्गस्थावरती आपल्या कोठ्यातील दुसरा आणि सांघिक कोठ्यातील या ठिकाणी तिसरं षटक हर्षलच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यासाठी दस्तक झालेला आहे. चला स्पीडअप करा. खेळाडूंना तंबी असेल. बंधनकारक नियम या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ पिंगलच्या माध्यमातून नियमावली जाहीर केली आहे. पहिला चेंडू खोलात टाकलाय. लोवर फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला जातोय. मागे फिल्डर बॅकिंग चांगलं मिळत आहे. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव एकूण धावा संख्या पोहोचली आहे 14 वरती. 15 धावा माफ करा 15 धावा स्कोर बोर्ड वरती दाखल होताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. हर्षलनं पहिलं षटक कमालीचं फेकलं होतं. 5 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा जोरकस फळी फिरवली आहे. टायमिंग नाही आहे. चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. बॅटन बॉलचा टायमिंग प्रॉपर झुलत नाही आहे. बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होते. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावपटलामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे. 15 वरती स्थिरावलाय. पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू असेल खराब. पंचांचा लेग स्टंप सोडून जाणारा बॉल दर्शवण्यात येतो. हा हे अवांतर वाईट बॉल येतो आणि अवांतरची एक धाव ऍड होईल. एकूण धावा संख्या पोहोचले स्कोर बोर्ड वरती 16 वरती. इथे आही चेंडू लाईन चेक केली जाईल. पंच आमच्याकडे दर्शवतात आही चेंडू आहे अवांतर. अवांतरची येत्या एकेरी धाव. या एकेरी धावेने धावपटलामध्ये वाढ होते. 17 धावा या स्कोर बोर्ड वरती ऍड होताना आपण पाहतोय. 17 धावा स्कोर बोर्ड वरती. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. उंच उंच गेलेला आहे आणि झेल सुंदर टिपलाय आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. अनंता हा फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. क्रमांक 5 चा हा खेळाडू आहे. धावसंख्या धावपटलावरती जमवावी लागणार आहे कारण चांगली बॅटिंग श्री गणेश टीमच्या अगेन्स्ट एबीडी टीमला करावी लागणार आहे. पण त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डीप मध्ये. हर्षलचा पुढचा बॉल. चौथी विकेट घेतोय. 4 विकेट्स टिपल्यात या मैदानामध्ये. या 2 ओव्हरच्या खेळामध्ये एक चांगली कामगिरी सुबक कामगिरी करतोय हर्षल आपल्या टीमला. सुनील मोरमारे फलंदाजी मार्गस्थावरती दाखल. पंचांचा हात बघा गोलंदाज तिथे तुम्हाला थांबवलं होतं. या वेळेचा बॉल खूप चांगला गतिशील आहे. बीट केल्या बॅट्समॅनला. डॉट बॉलची समाप्ती
डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावपटलामध्ये मात्र वाढ होत नाहीये. 17 वरती स्कोरबोर्ड स्थिरावलाय. 4 विकेट्स या गोलंदाजाच्या नावावरती राहिलेल्या आहेत अद्यापपर्यंत. उल्लेखनीय कामगिरी याची देखील आहे. नाव देखील या परिसरामध्ये चर्चेत असेल हर्षलचं, कारण युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा बऱ्याच जण घर बसल्या पाहतात. इथे एक चांगला फटका होता, खोलात टाकलेला चेंडू स्टेप आउट केलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव येते. एक धावेनं स्कोरबोर्ड पुढे जाईल. 18 वरती षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाली आहे स्कोरबोर्ड वरती 18 धावा. तर जर पाहिलं तर चौथ्या षटकासाठी गोलंदाज प्रभाकर गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालाय. पहिला चेंडू येतोय निर्धाव. धाव संख्या 18 वरती स्थिरावती. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. एक धाव दिले. स्ट्राइक रोटेशन केलंय फक्त. एक धाव येते. एक धावेने एकूण धावा संख्या पोहोचले स्कोरबोर्ड वरती 19 धावा. धावा स्कोर बोर्ड वरती. एक चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चौथ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती. प्रभाकर गोलंदाजी मार्गस्थावरती आहे दाखल. एक धाव चिकी सिंगल आपण पाहिले. सुंदर फटका आहे. बॉल चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. छोटा तीर घाव करे गंभीर असा अनिकेतचं क्षेत्ररक्षण आपण नेहमी चर्चेत राहिलंय. मागील वर्षात देखील जर पाहिलं गतवर्ष सीझन 1 मध्ये चांगली फिल्डिंग त्याची राहिली आहे. अगदी अंगाने छोटा असेल पण क्षेत्ररक्षण हे ताकदीच आहे. पिंगलस गावचाच हा प्लेयर आहे. हा चेंडू खूपच चांगला आहे पण पंच आमच्याकडे दर्शवतात अवांतर ऑफस्टमच्या खूप बाहेरून जातोय. अवांतर धाव येते. अवांतरची एक धाव येते. एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती 21. धावा स्कोर बोर्ड वरती. स्टेप आउट केलाय त्या ठिकाणी. अलॉंग द कार्पेट बॉलला पाठवलाय मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला फील्ड केला जातो. उचलणार फेकणार. एकच धाव येते. या एक धावेने धावा संख्या पुढे जाईल 22 वरती. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. पण आता काय होणार, काय बिघडणार, कारण ओव्हर नंबर 4 चा खेळ चालू आहे आणि धावा संख्या फक्त आणि फक्त 22 वरती आहे. फटका चांगला आहे. सुंदर सजवलाय. टायमिंग प्रॉपर आहे. ताकदीचा वापर आहे आणि बॉल पाठवलाय सीमारेषे बाहेर. षटकार
चेंडूची पूर्तता करावी. यानंतरची मॅच इनिंग ब्रेक, विनर विनर ब्रदर्स 11 आणि डिस्ले ब्रदर्स 11. षटकाराला यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅट्समन आहे सलामीचा फलंदाज प्रमोद देशमुख. जर तिसरा आला तर भावेश सकपाल यांच्याकडून 1001 च पारितोषिक. $2000 कॅश प्राइज मध्ये वाढ होत असताना आपण पाहू शकाल. भावेश सकपाल यांच्याकडून प्रमोद देशमुख याच्याकरता टीम मीटिंग घेऊ नका, आयोजकांकडून विनंती. 2-3 षटकारांसाठी 2000 चं पारितोषिक आहे. आणि चेंडू ही बाकी आहे. या षटकातील ओव्हर संपली आहे, म्हणजे नेक्स्ट ओव्हर मध्ये जर षटकार आला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. एकूण धाबा संख्या 34 धाबा. नक्की पहिलीच सलगचे 3 षटकारांची हॅट्रिक पहिलीच पाहिली आकाश रसालच्या माध्यमातून. रोहन गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल आहे. शिलारवाडी बी संघाकडून सतत खेळ त्याचा राहिलाय. रोहनची गोलंदाजी ही चर्चेतलं नाव आहे. या परिसरातील उल्लेखनीय कामगिरी त्याची राहिली आहे आणि ते दाखवतोय आपल्या हातामधली जादू, आपल्या गोलंदाजाची ताकद दाखवतोय. कारण इथे काय घडलंय, काय बिघडलंय. कारण धावसंख्या आहे 34. फलंदाज वारंवार निर्धाव चेंडू खेळतोय. 6व्या क्रमांकाचा बॅटर सुनीलला आपण पाहतोय. एक धाव काढून देण्याचा प्रयत्न, कारण असेल 2 षटकार सलग चालेत प्रमोद देशमुखच्या बॅट मधून. आता जर षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येकाची नक्कीच हे माइंड सेट असेल. 5000 रुपयाची त्याच्याकडे बॅट आहे प्रमोद देशमुख आणि जर षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. सलगचा 3 लगातो 6 येईल का? आणि तिसरा बॉल नाहीये. तिथे प्रोटेक्शन आहे. प्रयत्न खूप चांगले होते, 100% एफर्ट होती. तिसरा षटकार येईल का? पण तिथे रोखलाय, लॉंग ऑफला झेल टिपलाय आणि संपलाय प्रमोदचा खेळ.
36 धावा आहेत. आता 37चं टार्गेट चेस करावं लागणार आहे. चला विनर ब्रदर्स 11 आणि डिस्ले ब्रदर्स आपण टॉस साठी संपर्क साधावा. चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. ब्रदर्स 11 नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा नेक्स्ट मॅचचा. बॅट्समन पाठवा प्लीज. लवकरात लवकर फलंदाज पाठवा. चला बॅट्समन पाठवा त्वरित. तर धावसंख्येचा पाठलाग करायचा 30 मध्ये 37. या ठिकाणी 30 बॉल मध्ये करायच्या 37 धावा. तीस मध्ये 37 या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय. रोहित दासला आपण पाहतोय. बॉलर रोहित दास. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. वॅकंट एरिया पोचू शकत नाहीये. अवाकाच्या बाहेर बॉल झाला फरार. रन्स मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. बॅट्समन नेम गणेश आणि हर्षद स्वतः संघ मालक असतील. आय थिंक स्ट्रायकिंग एंड वरती गणेश. पहिला चौकार आलाय. दुसरा चेंडू यावेळेस फक्त गॅप मध्ये दिलाय. दिशा बॉलला पाठवलाय. पुन्हा एकदा डीप तडम्यान सी मारे शकवार आलाय. पुन्हा एकदा दर्जेदार चौकार.
जर यानंतर चौकार आला तर 500चा कॅश प्राइज असेल भूषणजी रसाल यांच्या माध्यमातून. पाहुण्यांनी एटीएम खुलं केलंय. प्रत्येक षटकार हॅट्रिक, प्रत्येक चौकार हॅट्रिक 1000, 500, 2000 असे कॅश प्राइज आपण पाहतोय. भूषणजी रसाल यांच्याकडून गणेशसाठी असेल हा कॅश प्राइज. आता चौकाराला तर 500 मिळतील, पण तिथे चौकारासाठी गेले होते पण डॉट चेंडूची सांगता. जो पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे सौरभ निलदे यांनी जर झेल घेतला तर 1001 आणि एक बालदी देण्यात येईल. सन्माननीय महेश निलदे यांच्याकडून जर झेल टिपला तर. आणि या ठिकाणी आलेला आहे चौकार. मागील चेंडूवरती चौकार आला असता तर कदाचित 500चं कॅश प्राइज मिळालं असतं, पण हरकत नाहीये. धावा येणं महत्वाचं. दोन्ही टीम्सला विनंती आहे 12वा प्रतिनिधी पाठवा प्लीज. बॅटिंग करणारी टीम 12वा प्रतिनिधी पाठवा नावं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. इथे चेंडू त्याच क्षेत्ररक्षकाकडे गेला होता सौरभ कडे, पण एक धाव काही रोखू शकत नाही. एकूण धावा संख्या 13 वरती पोहोचली आहे. ओके ओके माफ करा, मला वाटलं एक धाव नक्कीच घेतली असेल, पण तिथे डॉट चेंडूची सांगता. धावा संख्या 12 वरतीचा. फुल टॉस चेंडू होता. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षणाची पराकाष्ठा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, पण एकच धाव येते. आता 13 वरती स्कोरबोर्ड पोहोचेल. धावा संख्येचा पाठलाग करायचा 37. चांगली सुरुवात या ठिकाणी या बॅटर्सच्या माध्यमातून. सलामीचे आघाडीचे ओपनर ब्लास्टर हर्षल आणि त्यानंतर जर पाहिलं तर गणेशच्या माध्यमातून ब्रदर्स 11. चला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा ही आयोजकांकडून आपल्याला विनंती करतोय. प्रमोद देशमुख ज्याच्या बॅटमधून षटकार आले तो गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. डीप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. येथील चेंडूवरती फेकी करतील तत्पूर्वी आली एक आणि एकच धाव. धावा संख्या 14 वरती 37 टार्गेट चेस करायचा. 14 धावा या स्कोर बोर्ड वरती आहे. चौदा धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. शॉर्ट टॉप लेनचा बॉल. पूल पॉवरफुल ताकद वर फटका अगदी लांबच लांब. बेग 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 बेगेट 6 धावा षटकार. हर्षल पहिला चेंडू फेस करत असताना षटकार आलाय, तोही खूपच दूरवरचा हर्षलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हा चेंडू आहे कमरेचा वरचा बिमरचा चेंडू. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. आता मात्र घर फिरले की घराचे वासे फिरतात आपण नेहमी सांगत असतो, तशीच मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती. गोलंदाजांवरती षटकार आला. आता गोलंदाजाच्या माध्यमातून आलेला हा नो बॉल आहे. आता यानंतरच्या चेंडूवरती गुडेडोला पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्रीट. हा चेंडू या ठिकाणी जाईल. अवांतर वाईट बॉल येतोय. षटकरांच्या हॅट्रिक साठी या ठिकाणी 1000चं अनिल रसाल यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज आहे. पण या ठिकाणी जर पाहिलं डीप फाईन लेगला पुन्हा एकदा बॉल चाललाय 4 धाव्यांसाठी. चौकार आणि या चौकाराने एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती पोहोचतीये 26 धावा.
26 धावा स्कोरबोर्ड वरती धावा संख्येचा पाठलाग करायचा होता 37 अजून देखील 11 धावा संख्येची आवश्यकता आहे। गोलंदाजी थोडीशी खराब राहिली हर्षलनं प्रभावित केलाय 4 विकेट्स गोलंदाजी करत असताना त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत। बॅटिंग ही चांगली आहे षटकार आलाय चौकार आलाय त्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडूची सांगता होती ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी प्रोग्रेस वरती आहे। या ठिकाणी बॅटची कडा आणि संपलाय हर्षलचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये मात्र आघाडीचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलाय फलंदाज बाद होईल 26 धाबा संख्येवरती हर्षल बॅक टू द डगआउट। दुसऱ्या षटकातील शेवटचा एक बॉलचा खेळ बाकी आहे 11 चेंडूंचा खेळ संपला 26 धावा या स्कोर बोर्ड वरती आहे। हा फटका चांगला आहे फक्त दिली आहे दिशा क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी बॉल चाललाय डीप पॉइंटला चौकारासाठी दर्जेदार आलाय चौकार। चौकार आलेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर या चौकारानं 30 धावा 7 धावा संख्येची आवश्यकता अजून देखील। बॉलर्स नेम करणला आपण पाहतोय करण गोलंदाजी मार्गस्थ वरती आहे। रमेशजी मराठे आणि सोपनजी असबले यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे पाहुण्यांचं स्वागत आहे या मंचावरती आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये आपलं असेल सहर्ष असं स्वागत। करण गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला 18 मध्ये करायचे 7 धावा। बॅटची कडा बॉल चाललाय मागे 2 क्षेत्ररक्षक कॉलिंग नाहीये इथे दुखापत झालेली नसावी अशी मागणी असेल पण त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि संपलाय फलंदाज गणेशचा खेळ 7 धाब्यांची आवश्यकता आहे। आकाशला आपण पाहतोय न्यू बॅट्समन धावा करायचे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे 17 मध्ये 7 धावा। एका बाजूने जर पाहिलं श्री गणेश दुसऱ्या बाजूने एबीडी इथे फक्त दिली आहे दिशा बॉल पॉइंट सीमा रेषे पलीकडे ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय चौकार। आता 3 धाब्यांची आवश्यकता आहे। औपचारिकता एबीडी टीम थोडीशी मागे राहिली आहे कारण धावा जर पाहिल्या 36च होत्या 37 धावा म्हणजे छोटंसं आव्हान आहे या मैदानाचं। जर भौगोलिक परिस्थिती पाहिली बॅटिंग पिच बॅटिंग विकेट आहे आणि बॅटिंग पॅराडाइज मैदानावरती 36-40 धावा 5 षटकांमध्ये काहीच नाही 60 65 55 अशा धावा जमवणं अपेक्षित आहे। 3 धाब्यांची गरज आहे। इथे क्षेत्ररक्षक नाहीये वॅकंट एरिया 1 धाव कंप्लीट केली आहे 2 धावा संख्येची आवश्यकता जिंकण्यासाठी। काय फटका अगदी नेत्र दीपक स्वतःला मागे खेचला जागा बनवली आणि एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलाय
ट्रॅकिंग शॉट आपण पाहिला बॅट्समनच्या माध्यमातून. षटकार आलाय आणि या षटकाराला मॅच फिनिश केली आहे. मॅचचा हिरो ठरलाय ज्यानं एक षटकार एक चौकार आला आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स ज्यांनी टिपल्या. हर्षल ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. हर्षल आपण यावं, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. या मॅच मध्ये खूप चांगली भूमिका राहिली आहे. 2 षटकार हाताळत असताना ब्रदर्स 11 करणं जर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हर्षलला आपण विनंती करूया, इन्व्हाइट करूया टॉस बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच